नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र रेडेकर मेक मी लर्नर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, मला बऱ्याच कमेंट येत आहेत की सर तुम्ही महाजनकोमध्ये कार्यरत असणारे ज्युनियर इंजिनियर असतील किंवा असिस्टंट इंजिनियर असतील त्यांची प्रोफाईल कशी असते त्याची माहिती द्या किंवा त्यांचं प्रमोशन कोणत्या पद्धतीनं होतं, तसेच पोस्टिंग कोणकोणत्या पॉवर स्टेशनला होऊ शकतं, अशा अनेक कमेंट येत आहेत मित्रांनो। तर या संदर्भात इन डिटेल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत अवेलेबल आहेत खापरखेडा येथे कार्यरत असणारे ज्युनियर इंजिनियर मिस्टर हर्षवर्धन नागरगोजे सर। ते आपल्याला अगदी ट्रेनिंग पासून म्हणजे महाजनकोमध्ये तुम्हाला ज्यावेळेस जॉईनिंगच्या अगोदर जे 52 वीक्स ट्रेनिंग होतं ते कशा पद्धतीनं होतं, ते ट्रेनिंग झाल्यानंतर तुमचं पोस्टिंग कोणकोणत्या पॉवर स्टेशनला होऊ शकतं, ते पोस्टिंग ज्यावेळेस होतं तुम्हाला त्यावेळी इन हँड सॅलरी किती राहते, तुम्ही जॉईन झाल्यानंतर म्हणजे ज्युनियर इंजिनियर किंवा असिस्टंट इंजिनियर या पदावर जॉईन झाल्यानंतर तुमचं प्रमोशन कशा पद्धतीनं होईल, तुमची फ्युचर ग्रोथ कशी आहे, त्याचबरोबर ते आपल्याला आपली महाजनको कंपनी जी आहे त्याबद्दल इन डिटेल माहिती सांगतील। कंपनीच्या समोर फ्युचर चॅलेंजेस कोणते आहेत, तसेच कंपनीचे जे फ्युचर प्रोजेक्ट असतील किंवा फ्युचर एक्सपान्शन संदर्भात देखील ते आपल्याला पुरेपूर माहिती देतील। तर मी हर्षवर्धन सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी मेक मी लर्नर या यूट्यूब चॅनलशी कनेक्ट झालेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करावं, जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल। नमस्कार मित्रांनो, मी हर्षवर्धन नागरगोजे। करंटली आय एम वर्किंग ॲज अ ज्युनियर इंजिनियर इन थर्मल पॉवर स्टेशन खापरखेडा ऑफ महाजनको। आणि राजेंद्र रेडेकर यांनी या चॅनलवरती जे काही मला रिक्वेस्ट केली होती की बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी डाऊट्स आहेत कंपनीबद्दल, कंपनीच्या फ्युचरबद्दल किंवा कंपनी प्रायव्हेट होते आहे का याबद्दल काही लोकांना डाऊट्स आहेत। तसेच कंपनीचं वर्किंग कल्चर कसं आहे, कंपनीबद्दल थोडीशी डिटेलमध्ये माहिती त्यांना पाहिजे होती आणि ती आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, टू द पॉईंट सांगायचं झालं तर मी काही बुलेट्स पॉईंट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि याच्यामध्ये आपण पाहणार आहोत सध्या सर्वप्रथम कंपनीचा ओव्हरव्ह्यू की महाजनको कंपनीबद्दल आपण एक शॉर्टमध्ये कंपनीकडे कुठले कुठले असेट्स आहेत, कुठे कुठे पॉवर प्लांट आहेत ते बघू। त्यानंतर तुमचं जर सिलेक्शन झालं ॲज अ जेई किंवा एई म्हणून तर त्या ठिकाणी तुमचं ट्रेनिंग होणार आहे, तर ट्रेनिंगचा कालावधी आणि त्याचं नेचर कसं असेल ते आपण नंतर बघू। आफ्टर ट्रेनिंग तुमचं पोस्टिंग कसं असणार आहे याबद्दल पण बऱ्याच लोकांना डाऊट्स आहेत, तर पोस्टिंग कुठे असेल त्याबद्दल आपण थोडं हायलाईट करूया गोष्टी। आणि त्यानंतर जॉईनिंग झाल्यानंतर आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर ट्रेनिंग यू विल बी पोस्टेड इन पॉवर स्टेशन, वन ऑफ द पॉवर स्टेशन ऑफ महाजनको। आणि त्या ठिकाणी मग तुम्हाला तिथे वर्किंग कल्चर कसं असेल, तुम्हाला कुठला पोर्टफोलिओ म्हणजे जॉब प्रोफाईल काय असेल, तुम्ही आता जो काही बॉन्ड करतायत कंपनीसोबत त्या बॉन्ड हा रिड्युसिबल असेल की नसेल, त्याच्या टर्म्स अँड कंडिशन काय आहेत, तसेच तुमचं जे काही वेतन असेल म्हणजे सॅलरी असेल की ते ग्रॉसमध्ये किती असेल, इन हँड किती असेल, यावर पण आपण थोडी चर्चा करूया। आणि बरेच लोक क्युरियस आहेत की याच्याबद्दल की जर कंपनी आपण जॉईन केली तर आपला पुढे ग्रोथ पोर्टफोलिओ कसा असणार आहे, आपली ग्रोथ असणार आहे की नसणार आहे, असेल तर कोणत्या प्रकारची असणार आहे, त्यावर पण आपण थोडंसं भाष्य करणार आहोत। आणि सगळ्यात शेवटी मी थोडं महाजनकोच्या फ्युचरबद्दल पण माझे आस्पेक्ट्स मांडणार आहे। मी 2018 पासून काम करतोय, तर मी जे काही पाहिलं आहे कंपनीबद्दल आणि मला जे स्वतःला वाटतं, माझं जे स्वतःचं ओन ओपिनियन आहे की त्यानुसार पुढे महाजनकोचं फ्युचर काय आहे आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकतात की आपण ही कंपनी जॉईन करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे। कारण बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे मित्रांनो की कोणी सध्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असेल, कोणी टीचिंगमध्ये असेल, कोणी स्वतःचा बिझनेस रन करत असेल, तर ते डिस्टर्ब करून इथे येणं योग्य राहील का, आणि जर योग्य राहील तर मग कसं हे डाऊट होणं क्लिअर होणं गरजेचं आहे। बऱ्याच मुलींना पण काही डाऊट्स असतात किंवा मुलांना पण डाऊट्स असतात की आपण मेट्रो सिटी सोडून जाऊ नये, सध्या माझा जे काही जॉब चालू आहे तो सोडायला पाहिजे की नाही सोडायला पाहिजे, डिसिजन घेता येत नाही। आणि ते कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठीच मित्रांनो हा आपलाचा व्हिडिओ आहे मित्रांनो। तर मित्रांनो, सुरुवात करतो राईट फ्रॉम द ओव्हरव्ह्यू ऑफ द कंपनी। सो फ्रेंड्स, आफ्टर इंडिपेंडन्स इन द 1960 द स्टेट ऑफ महाराष्ट्र हॅज इंट्रोड्यूस्ड और एस्टॅब्लिश्ड अ बोर्ड कॉल्ड MSEB, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड। आणि हे जे काही मंडळ होतं या बोर्डाची स्थापना झाल्यापासून याचा जो उद्देश होता, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ वॉज टू प्रोव्हाइड सफिशियंट क्वांटिटी और मुबलक प्रमाणामध्ये वीज निर्मिती करणं, ती ट्रान्समिट करणं आणि लोकांपर्यंत पोहोचणं। म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या जनतेला योग्य दरामध्ये मुबलक प्रमाणात विजेचा पुरवठा त्या ठिकाणी शाश्वत दरात बघणं, हे जे उद्देश होतं मंडळाचं, हे त्या ठिकाणी स्थायी झालं आणि मग आपण हे मंडळ ऑपरेट केलं। बट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम म्हणजे कालांतराने काय झालं मित्रांनो, आपल्याला माहित आहे हे जे स्पर्धात्मक युग आहे या युगामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे आणि एक टर्म असते मित्रांनो NPA म्हणून, नॉन परफॉर्मिंग असेट्स।
जर एखादी कंपनी किंवा बिझनेस मॉडेल रन करताना फायनान्शियल व्हायबल नसेल तर त्या ठिकाणी ते NPA म्हणून डिक्लेअर केलं जातं आणि ते होऊ नये आणि जनतेला चांगल्या सुसंगत सर्व्हिसेस मिळाव्यात म्हणून हे जे काय बोर्ड आहे MSCB, ह्या बोर्डाने 2005 मध्ये 4 उपकंपन्यामध्ये निर्मिती केली. म्हणजे याचं ट्रायफर्गेशन केलं आणि एक मॉनिटरिंग कंपनी ठेवली ज्या कंपनीच्या आधिपत्याखाली या 3 कंपन्या काम करतील. कशासाठी? टू एन्श्युअर द अकाउंटेबिलिटी अँड टू रन दिस पर्टिक्युलर बिझनेस ॲज अ फिजिबल मॉडेल. तर त्यामध्ये प्रॉफिट लॉस सगळं झालं मित्रांनो. तर मित्रांनो हे झालं कंपनीबद्दल. तर कंपनीचं आता पर्टिक्युलरली महाजनकोबद्दल बोलू मित्रांनो. 2005 मध्ये MSCB बोर्डाचं MSCB होल्डिंग कंपनी याच्यामध्ये रूपांतर केलं आणि या कंपनीच्या आधिपत्याखाली 3 उपकंपन्या निर्माण केल्या. त्यामध्ये महाजनको, दॅट इज लुकिंग फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. सेकंड, दॅट इज महाट्रान्सको, दॅट इज बिंग लुक्ड फॉर द ट्रान्समिशन राईट फ्रॉम द जनरेटिंग स्टेशन टू द सबस्टेशन. That is the role of Transco, Mahatransco. And then there is a distribution company called Mahadiscom, and they are looking for distributing the electricity to the consumers. तर आता आपण पर्टिक्युलरली महाजनको बद्दल बोलूयात मित्रांनो. महाजनको बद्दल जर बोलायचं झालं तर 2005 पासून आता 2022 चालू आहे. या कालावधीमध्ये कंपनीने खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ केलेली आहे. थोडक्यात बोलायचं झालं तर मित्रांनो देशामध्ये जी सगळ्यात मोठी कंपनी आहे पॉवर जनरेशनमध्ये ती आहे NTPC, जिची कॅपॅसिटी आहे 66,000 मेगावॅट सद्यस्थितीमध्ये. ती अजून एक्सपांड होऊ शकते. आणि त्यानंतर आपण जर स्टेट युटिलिटी जर आपण बघितल्या, स्टेट युटिलिटी म्हणजे बघा आता आपली जी कंपनी आहे महाजनको, हिचं ऑफिशियल नाव जर तुम्ही प्रॉपर बघितलं तर इट इज महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड, दॅट इज MSPGCL, आणि महाजनको त्याचा शॉर्ट फॉर्म झाला. तर मित्रांनो ही प्रायव्हेट कंपनी जरी असली तर दिस कंपनी इज ओन्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट अँड दॅट इज वाय इट इज कॉल्ड सेमी गव्हर्नमेंट कंपनी बिकॉज इट इज ओन्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. तर ही स्टेट गव्हर्नमेंटची राज्य शासनाची प्रॉपर्टी मित्रांनो, त्यामुळे हिला कम्प्लिटली प्रायव्हेट म्हणता येत नाही. आणि म्हणूनच मुलांना डाऊट्स आहेत की ही कंपनी गव्हर्नमेंट आहे तर ही प्रायव्हेट होऊ शकते वगैरे वगैरे. तर मित्रांनो थोडक्यात जर बोलायचं झालं आपल्या महाजनकोची जर इन्स्टॉल कॅपॅसिटी बघायचं झालं तर महाजनको हॅज टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी ऑफ 13,606 मेगावॅट म्हणजे 13,660, विच इन्क्लूड्स थर्मल, हायड्रो, सोलार अँड गॅस बेस्ड पॉवर प्लांट्स. सगळ्यात मॅक्सिमम क्वेश्चन जो आहे तो आपला थर्मलचा आहे, जवळपास 10,700 मेगावॅट आहे. त्यानंतर हायड्रो आहे 2,500च्या जवळपास. उरणला आपलं गॅस थर्मल पॉवर स्टेशन आहे जिकडे 700 मेगावॅटची कॅपॅसिटी आहे. आणि सध्या आपण सोलारमध्ये पण जम्प घेतलेली आहे, तर हळूहळू आपण सोलारचं पण एक्सपान्शन करतो आहे. तर मित्रांनो आता थोडक्यात मी ट्रेनिंगबद्दल बोलतो. जर तुमचं सिलेक्शन झालं ॲज अ ज्युनियर इंजिनियर किंवा असिस्टंट इंजिनियर म्हणून तर यू विल अंडरगो 1 year इंडक्शन लेवल ट्रेनिंग. ही ट्रेनिंग जी असणार ती 1 वर्षाची असणार आहे आणि या ट्रेनिंगला त्यांनी 4 महिन्याच्या स्लॉटमध्ये डिवाइड केलेलं आहे. तर पहिले 4 महिने जे आहे ते थेरॉटिकल इन क्लासरूम कोचिंग असेल किंवा टीचिंग असेल त्या ठिकाणी किंवा सिम्युलेशन असतील. त्यानंतर OJT असेल. OJT म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग असतो मित्रांनो. इनिशियली ते मेंटेनन्स मॉडेल घेतात पहिल्यांदा. सो मेंटेनन्स मॉडेल दॅट इज कॉल्ड फॉर जनरल OJT. सो जनरल OJT हा परत 4 महिन्याचा पिरियड असेल ज्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला कुठल्याही पॉवर स्टेशनला पोस्ट केलं जाईल आणि त्या ठिकाणी तुम्ही तिथले जे मेंटेनन्स आस्पेक्ट आहेत, जे मेंटेनन्स सेक्शन्स आहेत तिथला अभ्यास कराल. आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर मेंटेनन्स मॉड्यूल यू विल अगेन रिजॉईन टू द ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अँड यू विल अंडरगो अगेन क्लासरूम कोचिंग. तर ते जे काही त्यांनी शेड्यूल केलं आहे त्याप्रमाणे चालतं. आणि आफ्टर दॅट देर इज अ स्पॅन ऑफ स्पेशल OJT. स्पेशल OJT इन द सेन्स दॅट यू विल बी पोस्टेड इन द व्हेरियस पॉवर स्टेशन्स टू अंडरस्टँड टू अनालाइज द आस्पेक्ट ऑफ ऑपरेशन मॉड्यूल. तर तुम्हाला ॲक्च्युअली तिथे मग कसं ऑपरेट करायचं प्लॅन त्या ठिकाणी बघितलं जाईल. आणि ॲट द एंड ऑफ द युअर ट्रेनिंग पिरियड यू विल अंडरगो सम काइंड ऑफ टेस्ट, सम सिम्युलेशन अँड देर विल बी अ टेस्ट, असेसमेंट टेस्ट. अँड बेस्ड ऑन युअर असेसमेंट अँड ऑल युअर सिनियरिटी विल बी डिसाइडेड. तर तो जो काय क्वेश्चन आहे तो तुम्हाला माहितीच आहे. 75% तुमचं जे काय आहे ते तुमचे जे मार्क्स आहेत AJ त्यावर असतील. आणि 25% क्वेश्चन जो आहे तो तुमचा इंडक्शन लेवल ट्रेनिंगमध्ये तुम्हाला स्कोर भेटला त्याचा प्रोपोर्शनेट काढून त्या ठिकाणी तुमचा फायनल स्कोर केला जाईल. आता हा जो काय सिनियरिटी नंबर मित्रांनो आपल्याला मिळतो नंतर एक जॉईन केल्याच्या नंतर, त्यानुसार तुमचं इंटरनल डिपार्टमेंटल प्रमोशन वगैरे जे असतात त्या ठिकाणी ती सिनियरिटी ठरवली जाते. बरं आता ट्रेनिंगबद्दल तर बोलायचं अजून एक पॉईंट राहिला मित्रांनो, तो आहे महाजनकोमध्ये 2 ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत पर्टिक्युलरली. ज्युनियर इंजिनियर म्हणजे कनिष्ठ अभियंता यांच्यासाठी नाशिक ट्रेनिंग सेंटर आहे ते बघतात. आणि AE आणि अभावसाठी आपल्याकडे नागपूरच्या बाजूला जे कोराडी थर्मल पॉवर स्टेशन आहे तिथे आपलं कोराडी ट्रेनिंग सेंटर आहे.
ते असिस्टंट इंजिनियर आणि अबव पोस्ट ट्रेनिंग बघतं. हे झालं ट्रेनिंगबद्दल मित्रांनो. आता आपण थोडं जाऊयात की पोस्टिंगबद्दल. जर तुमचं आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर होल इंडक्शन लेवल ट्रेनिंग यू विल बी पोस्टेड इन व्हेरियस पॉवर प्लांट्स बाय द हेड ऑफिस ऑफ द कंपनी. आणि मग ते जॉईन झाल्याच्या नंतर आता बघा, सगळ्यात पहिल्याची गोष्ट आहे, जर मध्येच कोणाला जॉब लागला तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तुमच्याकडे, जर तुम्ही जो काय बॉन्ड तुम्ही लिहून देणार आहे तर बॉन्डची जी व्हॅल्यू आहे ती 5 लाख असणार आहे आणि 5 वर्षासाठी असणार आहे. इट इज इन रिड्युसिबल नेचर. म्हणजे प्रोपोर्शनेटली तुम्ही जर 3 वर्ष कंप्लीट केले किंवा 4 वर्ष कंप्लीट केले आणि मग तुम्ही कंपनी सोडली तर तुम्हाला त्या ठिकाणी जो काय रिमेनिंग पिरियड असेल 1 किंवा 2 वर्षाचा, त्याचे प्रपोर्शनेट अमाऊंट जो आहे 5 लाखाची, उदाहरणार्थ 4 वर्ष कंप्लीट झाली तुम्ही जॉब सोडला किंवा सोडणार आहात, तर तुम्हाला 5 लाखापैकी 1 वर्षासाठी जो काय अमाऊंट आहे ते 1 लाख ती त्या ठिकाणी पे करावी लागेल आणि कंपनी सोडावी लागेल. सो दॅट इज क्वाईट गुड मित्रांनो. तो अगोदर 10 लाख होता 5 वर्षासाठी, तर कंपनीने कमी केला. इट इज गुड त्यामुळे फ्लेक्झिबिलिटी येते तुम्हाला करिअर ऑप्शन्समध्ये आणि ती चांगली गोष्ट आहे मित्रांनो. तर हे झालं बॉन्डबद्दल. तसंच मित्रांनो, तुम्हाला मेन व्हाईल मध्येच कुठे गव्हर्नमेंट जॉब लागला तर तुम्हाला 5 लाख भरण्याची गरज नाही, 1 लाख भरायचे आहेत आणि जायचं आहे. तर तो तुम्हाला सर्क्युलर नंतर मिळेलच बघण्यामध्ये, किंवा जेव्हा तुम्ही जॉईन व्हाल तेव्हा तुम्ही बघा तो. तर ते झालं. आता बॉन्डबद्दल अजून एक विषय आहे, ट्रेनिंग काळ. आता जो काही ट्रेनिंग पिरियड आहे मित्रांनो, हा त्या बॉन्डमध्ये धरला जात नाही. आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर ट्रेनिंग द बॉन्ड पिरियड विल स्टार्ट अँड इट विल कमन्स अँड इट विल एंड आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर 5 years सर्व्हिस इन द MSPGCL ॲज अ असिस्टंट इंजिनियर और ज्युनियर इंजिनियर. तर ते तुम्ही लक्षात ठेवा, ट्रेनिंग पिरियड गृहीत धरला जात नाही. ट्रेनिंगबद्दल झालं. आता तुम्ही जेव्हा पोस्टिंग होईल तुमची ॲक्च्युअल पॉवर स्टेशनला कुठल्या पण, तर तुम्हाला थोडक्यात लिस्ट सांगतो मी. थर्मलमध्ये आपल्याकडे जर विचार केला तर सगळ्यात मोठं पॉवर स्टेशन चंद्रपूरला आहे, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र. तिथली कॅपॅसिटी जवळपास 3000 ते 3500 मेगावॅट आहे. त्यानंतर आपलं कोराडी आहे, कोराडी थर्मल पॉवर स्टेशन. इट इज नियर बाय नागपूर सिटी. तिथे पण आपले 660 मेगावॅटचे सुपर क्रिटिकल बॉयलर्स आहेत मित्रांनो, किंवा पॉवर प्लांट आहे थर्मल बेस्ड. तिथे पण आपली जवळपास 660 गुणवले 3 आणि मग 210चे 2 आहे, जवळपास 2000ची कॅपॅसिटी तिथे पण आपली आहे. आणि त्यानंतर आपलं भुसावळ आहे अकोल्यामध्ये, अकोल्याच्या बाजूला भुसावळ आहे, अकोल्याच्या बाजूला पारस आहे. नंतर कोराडीच्या बाजूला थर्मल पॉवर स्टेशन खापरखेडा सुद्धा आहे. तिकडे मराठवाड्यामध्ये परळी थर्मल पॉवर स्टेशन आहे. वेस्टर्नमध्ये आपल्याकडे नाशिक थर्मल पॉवर स्टेशन आहे. हे थर्मल झालं. आता गॅसबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, आपलं मुंबईच्या बाजूला उरण जे आहे, उरणमध्ये आपलं गॅस बेस्ड थर्मल पॉवर स्टेशन आहे, जवळपास 700 मेगावॅट त्याची कॅपॅसिटी आहे. हायड्रोचा जर विचार केला तर हायड्रोमध्ये आपलं वेस्टर्न घाटामध्ये किंवा सह्याद्रीच्या घाटामध्ये आपलं जे काही कोयना आहे, कोयना आपलं सगळ्यात मोठं जनरेटिंग स्टेशन आहे. त्याची कॅपॅसिटी 2500च्या जवळपास आहे मेगावॅटमध्ये. आणि काही स्मॉल हायड्रो पॉवर प्लांट्स पण आपले आहेत वेस्टर्न पार्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये, जसे की पुण्याच्या आजूबाजूला पवना आहे, वरसगाव आहे, वगैरे वगैरे भरपूर आहेत. तर असं करून 2500 ते 2500 एवढी कॅपॅसिटी आपली हायड्रोची सुद्धा आहे. आता सोलारबद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो, तर सध्या स्थितीमध्ये महाजनकोकडे 2च मेन सोलारचे पॉवर प्लांट ऑपरेटिव्ह आहेत. एक आहे धुळ्यामध्ये साक्रीमध्ये, जो की 125 मेगावॅटचा आहे, आणि बारामतीमध्ये पण एक आपला प्लांट सध्या ऑपरेटिव्ह आहे 50 मेगावॅटचा. तर जवळपास 170 ते 180 मेगावॅट कॅपॅसिटी सध्या आपली सोलारची आहे. तर हे आपण एक्सपांड करणार आहोत. हे आपण बोलू, आपण कधी बोलू, कंपनीच्या फ्युचरबद्दल जेव्हा बोलणार आहे. आय विल कम टू दॅट पॉईंट आफ्टरवर्ड. तर हे झालं मित्रांनो. आता आपण थोडंसं जॉब पोस्टिंगबद्दल झालं, कुठे भेटू. आता हे जॉब पोस्टिंग जे आहे ती या ठिकाणी कुठेही मिळू शकते. हे जे काय आपण आता पॉवर स्टेशन बघितले, इथे कुठेही मिळू शकते. इन ॲडिशन टू दॅट आपलं हेड ऑफिसमध्ये सुद्धा काही आपले विंग्स आहेत, तिथे सुद्धा तुमचं पोस्टिंग होऊ शकतं, बट आफ्टर सर्टन टाइम. आता आपण पुढे जाऊया मित्रांनो. पुढचा आपला पॉईंट आहे बॉन्ड झालं, सॅलरीबद्दल. तर मित्रांनो, सॅलरी जी आहे ज्युनियर इंजिनियर म्हणजे कनिष्ठ अभियंतासाठी तुम्ही जर बघितलं तर ते 37,500च्या जवळपास आपलं बेसिक आहे. बेसिक प्लस DA वगैरे. सध्या DA जो रेट जो चालू आहे तो 32 आहे. तो मे बी फ्युचरमध्ये 38 पर्यंत जाणार आहे. तर बेसिक प्लस DA विथ सम अलाउन्सेस हे जर ॲडिशन केली आपण, तर ही जवळपास 65,000 जाते आपल्या JEसाठी, म्हणजे दॅट इज अ ग्रॉस. आणि जर डिडक्शन पाहिलं तर डिडक्शनमध्ये आपला मेजर CPF असतो, जवळपास तो 12% कटतो. इलेक्ट्रिसिटी बिल जे काही क्वार्टरला येतं ते थोडंफार कटतं. क्वार्टर रेंट असतो आपला 100 रुपयाच्या आसपास. इन्कम टॅक्स काय असेल तर तो कटतो स्लॅबनुसार. तर आपलं जे काही डिडक्शन्स होतात ते 7-8 हजारापर्यंत जातात. त्यामुळं तुमचं इन हँड सॅलरी जी आहे JEसाठी
ती जवळपास 52-53 हजाराच्या पुढेच जाते. आणि ओव्हरटाईम पण असतो मित्रांनो. ओव्हरटाईम सब्जेक्ट टू वर्क अवेलेबिलिटी, जर काम असेल तरच त्या ठिकाणी तो मिळतो आणि तो जवळपास डबल रेटने मिळतो. तर तो जवळपास जेईसाठी 9 ते 10 हजार येतो जर पूर्ण असेल. महिनाभरासाठी 25 तास असतात मित्रांनो. तर महिन्याचे ते 25 तास जर ग्राह्य धरले तर ते 10 हजार ॲड होतील. म्हणजे इन हँड तुमचं 63 जाईल विथ ओटी, आणि विदाऊट ओटी 53च्या आसपास जाईल, आणि डिडक्शन वगैरे काढून सगळं. तेच आपण जर ग्रॉस विथ ओटी बघितलं तर तो 65 + 10 म्हणजे 75 पर्यंत जाईल. And that is if that is the case of assistant engineer, then their package will be somewhat more compared to JE because it is a class 2 post. तर त्यांचं 49,000 समथिंग बेसिकच आहे. तर बेसिक प्लस DA वगैरे प्लस अलाउन्सेस ॲड केलं तर त्यांचं जवळपास ते 80 हजारापर्यंत जातं मित्रांनो. डिडक्शन्स तुम्ही लक्षात घ्या 10 हजारापर्यंत राहतात. तर त्यामुळे 70 हजार तुमचं इन हँड होऊ शकतं असिस्टंट इंजिनियरसाठी विदाऊट ओटी. आणि लकीली तुम्ही टेक्निकल पार्टमध्ये असताल, समजा ऑपरेशन मेंटेनन्समध्ये, तुम्हाला जर ओटी भेटला तर ते जवळपास 12 ते 13 हजार ॲड होतील. म्हणजे 92-93 हजार तुमचं जे काही एईचं मंथली सॅलरी आहे ती होऊ शकते ग्रॉसमध्ये. आणि इन हँडमध्ये विथ ओटीचा विचार केला तर 70 + 12 ॲड केलं तर 80-82 होऊ शकते. तर हे सगळं मित्रांनो इन हँड आणि ग्रॉस सॅलरीबद्दल ए आणि जेईचं. आता आपण पुढचा पॉईंट बोलूयात हायरार्कीबद्दल, म्हणजे तुमची ग्रोथ कशी असणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर ज्युनियर इंजिनियर, इफ यू जॉईन ॲज अ ज्युनियर इंजिनियर और ॲज अ असिस्टंट इंजिनियर, देन हाऊ विल बी युअर ग्रोथ इन द कंपनी. अँड फॉर दॅट यू हॅव टू अंडरस्टँड द हायरार्की ऑफ द कंपनी. So there is a board of director at the head office. We have board of directors. त्यामध्ये वेगवेगळे सेगमेंट्स आणि विंग्स आहेत. लाईक वी हॅव डायरेक्टर, CMD इज देअर, टॉप मोस्ट अँड हायेस्ट पोझिशन. अँड टू असिस्ट CMD there is a technical assistant and company secretary is there. Below that we have several directors, like in order to ensure the operation and maintenance of the power plants, all the power plants. So we have director operation and maintenance, that is our director O&M. त्याचप्रमाणे जे काही कोळशाचा आपला जो फ्लो आहे तो एन्श्योर करण्यासाठी डायरेक्टर मायनिंग असतात. HRच्या कामासाठी डायरेक्टर HR असतात. तसे सेव्हरल विंग्स आर देअर ॲज लाईक अदर कंपनीज. आता आपण स्टेशन लेवलला येऊयात, पॉवर स्टेशन लेवलला येऊयात मित्रांनो. आता पॉवर स्टेशन लेवलला सगळ्यात हायेस्ट जी पोस्ट असते मित्रांनो ती असते चीफ इंजिनियर. चीफ इंजिनियरच्या वरती एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, एक्झिक्युटिव्हच्या डायरेक्टरच्या वरती डायरेक्टर, आणि डायरेक्टरच्या वरती आपलं CMD. तर स्टेशन लेवलला म्हणजे फील्ड लेवलला जे काही ऑफिसेस आहेत, जे स्टेशन्स आहेत, त्यातले हायेस्ट पोस्ट असते चीफ इंजिनियर. आफ्टर चीफ इंजिनियर देर इज अ डेप्युटी चीफ इंजिनियर, देन वी हॅव सुपरिटेंडंट इंजिनियर. सुपरिटेंडंट इंजिनियरच्या नंतर असतो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. तर हे ज्या पोस्ट होत्या आता मी सांगितल्या CE to एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ह्या सगळ्या क्रीम पोस्ट आहेत, सगळ्या मिडल मॅनेजमेंट म्हणता येईल आपल्याला त्या ठिकाणी. आणि जर स्टेशनमध्ये जे व्हेरियस सेक्शन्स असतात, तुम्हाला असं म्हटलं मी की कुठलंही स्टेशन ऑपरेट करण्यासाठी मेन 2 विंग असतात. एक असते ऑपरेशन विंग आणि दुसरी असते मेंटेनन्स विंग. ऑपरेशन पीपल दे जस्ट लुक ओनली फॉर ऑपरेटिंग द पॉवर स्टेशन इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर अदर वर्क. वेरॅज मेंटेनन्स मॉड्यूल्स, मेंटेनन्समधले जे लोक आहेत ते the defect that are raised by the operation team that are being addressed by the maintenance people on regular basis. तर ते मेंटेनन्सचं काम आहे. त्यामध्ये मग व्हेरियस सेक्शन्स आहेत. ऑपरेशनसाठी आपण म्हणू शकतो की प्लांट कंट्रोल रूम असतात, त्यामध्ये डेस्क असतात. तुम्हाला जर तुम्ही असिस्टंट इंजिनियर किंवा DY म्हणून जॉईन झाल्यानंतर तर तुम्हाला त्या ठिकाणी डेस्क ऑपरेट करतो, ड्रम लेवल मॉनिटर करावे लागते, टर्बाईनचा डेस्क असतो, बॉयलर डेस्क असतो, वगैरे वगैरे भरपूर टेक्निकल गोष्टी आहेत. त्यानंतर आपण ट्रेनिंगमध्ये शिकणार आहोत. आता जर मेंटेनन्सचा विचार केला तर मेंटेनन्समध्ये पण जे काही डिफेक्ट रेज करतात ऑपरेशनवाले, ते मेंटेनन्सवाले त्या ठिकाणी ॲड्रेस करतात. मग तिथे लाईक टर्बाईन मेंटेनन्स, बॉयलर मेंटेनन्स, ॲश हँडलिंग प्लांट, कोल हँडलिंग प्लांट, असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत. आता प्रत्येक सेक्शनचा जो काही हेड असतो दॅट इज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, म्हणजे सेक्शन इन्चार्ज. त्याच्या अंडरमध्ये त्याला सपोर्टिंगमध्ये ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह असतो. ॲडिशनल एक्झिक्युटिव्हच्या अंडरमध्ये डेप्युटी एक्झिक्युटिव्ह असतो, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, DY म्हणतो आपण, DYEE. आणि DYच्या अंडरमध्ये आपण हे म्हणू शकतो की असिस्टंट इंजिनियर असतो. असिस्टंट इंजिनियरच्या अंडरमध्ये ज्युनियर इंजिनियर, आणि ज्युनियर इंजिनियरच्या खाली जर विचार केला तर चार्जमॅन 1, चार्जमॅन 2 असतात. आणि चार्जमॅन 1, 2च्या खाली जर विचार केला तर आपलं टेक्निशियन्स असतात ITI लेवलचे. त्यामध्ये पण टेक्निशियन 1, 2, 3 असतात. राईट फ्रॉम 3 ते स्टार्ट होतात. आणि त्यांच्या अंडरमध्ये आपले मग जे काही कॉन्ट्रॅक्टमधले लोक असतात ते त्या ठिकाणी काम करत असतात मित्रांनो.
आता जर ग्रोथ बघितली मित्रांनो, तर पर्टिक्युलर मी एई बद्दल बोलतो. तुम्ही जर एई झाला तर एई नंतर तुम्हाला डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता येतं मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला म्हटलं मी की जो काही 100% व्हॅकन्सी निघतील डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या किंवा ॲडिशनल एक्झिक्युटिव्हच्या, तर ह्या रायझिंग ट्रेंडमध्ये भरल्या जातात हायरॅकीप्रमाणे. आणि त्यामध्ये जी कंपनीची पॉलिसी मित्रांनो ती आहे, डिपार्टमेंटल जे असतात ते 75% असतात आणि जी एक्सटर्नल किंवा जे ॲड थ्रू भरतात एक्सटर्नली तर ते 25% असतात. तर दर 3-4 वर्षांनी प्रमोशन तर होतच राहतात दरवर्षी काही ना काही प्रमाणामध्ये. आणि जे काही डिपार्टमेंटल एक्झाम कधी कधी निघते 3-4 वर्षानंतर, तर ती 25%साठीच निघते मित्रांनो. तर म्हणजे तुमच्या कॅटेगरीप्रमाणे किंवा रँकप्रमाणे, तुमच्या सिनियरिटीप्रमाणे तुम्ही जर प्रमोशनच्या लिस्टमध्ये आलात तर तुमचं प्रमोशन होऊन तुम्ही तुमची वरची पोस्ट घेऊ शकतात. म्हणजे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, नंतर ॲडिशनल, नंतर एक्झिक्युटिव्ह, नंतर एसी, नंतर डेप्युटी सी, नंतर सी आणि मे बी नंतर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड डायरेक्टर. तर ही हायरॅर्की आपली फॉलो होणार आहे. आणि जर तुम्हाला संधी भेटली, एक्झाम डिपार्टमेंटल एक्झाम कधी निघाली, तर ती 25% कोटासाठी येते, ज्यामध्ये कंपनीचा कमीत कमी 3 वर्ष एक्सपिरियन्स अपेक्षित असतो. त्यामध्ये बाहेरच्या लोकांना पण पार्टिसिपेशन दिलेलं असतं मित्रांनो. आणि मग ते कॉम्पिटिशन क्रॅक करून तुम्ही जर झाला तर त्या थ्रू पण तुम्ही DY होऊ शकता. वेरॅज जेईला पण संधी मिळते DYसाठी जेव्हा एक्झाम होते. पण जर खरा विचार केला मित्रांनो तर जेई जी अशी पोस्ट आहे ही क्लास 3 मध्ये येते, त्यामुळं ग्रोथ फॅक्टर थोडा मला कमी वाटतो. त्यामुळं आय रिक्वेस्ट ऑल ट्राय टू गेट इनटू एई, म्हणजे एई होण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. एई झाला तर थोडंसं सोयीस्कर राहतं. क्लास 2ची पोस्ट आहे आणि थोडी इमेज पण त्या ठिकाणी राहते सेक्शनमध्ये काम करताना मित्रांनो. तर हे झालं मित्रांनो डिपार्टमेंटल किंवा प्रमोशन किंवा हायरॅर्कीबद्दल. आता जर आपण विचार केला, पुढचा जो पॉईंट आहे मित्रांनो तो आपला असणार आहे जॉब प्रोफाईलबद्दल. तर मी जसं तुम्हाला बोललो जॉब प्रोफाईल, तर तुम्ही कुठल्या तरी एका सेक्शनमध्ये तुम्हाला पोस्टिंग दिली जाईल. म्हणजे तुम्ही जेव्हा ट्रेनिंग पूर्ण कराल तर तेव्हा तुम्हाला चीफ इंजिनियर टेक्निकल हेड ऑफिस यांच्याकडनं ऑर्डर दिली जाईल. ती ऑर्डरप्रमाणे तुम्ही मग कन्सर्न स्टेशनला जॉईन करणार. तिथे जॉईन झाल्यानंतर तुमचं जे काही चीफ इंजिनियर असतील ते तुम्हाला पर्टिक्युलर एक विंगला अलर्ट करतील, म्हणजे DYCकडे मार्किंग करतील किंवा एसीकडे पाठवतील. एसी तुम्हाला कन्सर्न एक्झिक्युटिव्हकडे कुठल्या तरी सेक्शनला पाठवतील आणि मग तुमचं जे काय रिपोर्टिंग होईल त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे, तिथून पुढे मग तुम्ही त्या सेक्शनला त्या ठिकाणी काम करत राहणार. आता त्या ठिकाणी जर सेक्शनचा स्कोप बघितला म्हटल्याप्रमाणे, ऑपरेशन विंगला गेला तर तुम्ही प्लांट कंट्रोल रूमला जाल. प्लांट कंट्रोल रूममध्ये मग तुम्ही API किंवा PI प्लांट इन्चार्ज किंवा असिस्टंट प्लांट इन्चार्ज किंवा डेस्क ऑपरेटर अशी कुठलीही तुम्हाला स्पॉट मिळू शकतो. पर्टिक्युलरली एईला वगैरे, जेईला वगैरे थोडंसं बॉयलर बेसमेट, टर्बाईन बेसमेट, सुपरवायझर कॅटरीमधले जे काही पोस्ट आहेत त्या ठिकाणी तो पोर्टफोलिओ भेटतो. काही लोकांना मेंटेनन्स पण भेटू शकतं, मेंटेनन्स मॉड्यूल. आणि मेंटेनन्स मॉड्यूलमध्ये जसं म्हटलं की बॉयलर मेंटेनन्स, टर्बाईन मेंटेनन्स, ॲश हँडलिंग प्लांट, कोल हँडलिंग प्लांट यांचे जे काही मेंटेनन्सच्या टीम आहेत त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागतं मित्रांनो. आणि मग जे काही सेक्शनचं प्लॅनिंग असेल त्याप्रमाणे तुम्हाला डेली कुठला तरी पोर्टफोलिओ दिला जाईल, त्या स्पॉटचं तुम्हाला ते काम पाहायचं असतं. आता इन ॲडिशन टू दॅट हे जे काही ऑपरेशनल मेंटेनन्स मॉड्यूल आहेत हे सोडून सुद्धा काही सेक्शन्स असतात, सपोर्टिंग सेक्शन्स. जसं की इन ऑर्डर टू एन्श्योर द जनरेशन फ्रॉम द ऑपरेशन टीम वी डू द मेंटेनन्स, आणि फॉर मेंटेनन्स यू रिक्वायर सम स्पेअर पार्ट्स. आणि मग ह्या स्पेअर पार्ट्सचं जे प्रोक्युरमेंट आहे किंवा जे मटेरियल प्लॅनिंग आहे किंवा जे मटेरियल आपण विकत घेतो त्याचं जे क्वालिटी इन्स्पेक्शन होतं किंवा जे स्टोरेज होतं मेजर स्टोअरला वगैरे, हे सगळं बघण्यासाठी पण काही सेपरेट सेक्शन असतात. जसं की MPD मटेरियल प्लॅनिंग डिपार्टमेंट, वी हॅव परचेस सेक्शन लाईक सेंट्रल परचेस सेक्शन इज देअर, सम मेजर स्टोअर सेक्शन इज देअर, सम FQAD इज देअर, फील्ड क्वालिटी अशुरन्स डिपार्टमेंट इज देअर. सो सेव्हरल सेक्शन्स आर देअर. तर तुम्हाला तिकडे सुद्धा पोस्टिंग त्या ठिकाणी मिळू शकतं मित्रांनो. तर हे झालं तुमचं जॉब प्रोफाईलबद्दल मित्रांनो. सुपरवायझरी लेवलचा किंवा थोडासा एक्झिक्युशन लेवलचा विचार केला तर आपल्याला पॉवर प्लांट ऑपरेट करण्यासाठी आपण AMC किंवा BMC असतात, ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट्स असतात, काही बायॲन्युअल असतात. आणि हे कॉन्ट्रॅक्टरच्या अंडरमध्ये जे काही टीम असतात त्यांचा सुपरवायझर असतो आणि त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत त्यांना मोबिलाइज करून आपल्याला काम करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यामुळं एक चांगल्या लेवलचं त्या ठिकाणी रेपो किंवा जबाबदारी त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे मित्रांनो. वर्किंग कल्चर जर बघितलं, ए शिफ्ट जी आहे ती संध्याकाळी 12 ते सकाळी 8 वाजेपर्यंत. बी शिफ्ट जी आहे ती राहते तुमची सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत. आणि सी शिफ्ट जी आहे ती संध्याकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत किंवा 12 वाजेपर्यंत. वेरॅज मेंटेनन्ससाठी आपली एक सेपरेट शिफ्ट असते, त्याला आपण जनरल शिफ्ट म्हणतो. त्याचा टायमिंग सकाळी 8 ते संध्याकाळी 5:30 असतो विथ सम ब्रेक इन द आफ्टरनून. आता हे झालं वर्किंग कल्चरबद्दल, टायमिंग्सबद्दल. आता आपण थोडंसं ना मित्रांनो शेवटाकडे येऊयात, आपण कंपनीच्या फ्युचरबद्दल बोलूयात.
तर मित्रांनो, सद्यस्थितीमध्ये जर महाजनकोचा विचार केला तर महाजनकोकडे 12,000 एवढे मॅनपॉवर वर्किंग आहे. आणि सांगितल्याप्रमाणे महाजनको सेकंड लार्जेस्ट पॉवर जनरेशन युटिलिटी आहे इंडियामध्ये. स्टेट लेवलला ते 1 नंबरच आहे, त्यात काही डाऊट नाही. पण आपल्याला माहित आहे की सध्या काही चॅलेंजेस आहेत कंपनीच्या समोर. तर चॅलेंजेस कुठले आहेत मित्रांनो? सगळ्यात पहिलं जे आहे ते आपलं जे बघितलं तुम्ही, तर कोल रिझर्व्हायर जे आहेत त्याचं स्टोरेज आपल्याकडं एक लिमिटेड आहे. तर कोल्ड स्टोरेज लिमिटेड असल्यामुळे, रिझर्व्हायर लिमिटेड असल्यामुळे आपल्याला एक सेकंडरी सोर्स किंवा रिन्युएबल एनर्जीकडे जाणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मग कंपनीला चांगलं प्लॅनिंग करून पुढे ते एक्झिक्युशन करावं लागेल. तर ते एक मोठं चॅलेंज आहे मित्रांनो. आणि ते खूप वर्षा लेवलचं आहे, मिनिस्टर लेवलचं आहे किंवा स्टेट लेवलचं आहे ते. त्यानंतर सेकंड चॅलेंज आहे मित्रांनो, सध्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड असल्यामुळे, ओपन मार्केट असल्यामुळं आपलं जे काही जनरेशन चालू आहे मित्रांनो, आपण जे काही आपले जे कन्झ्युमरला लाईट पाठवतो मित्रांनो, तो डिस्कॉम थ्रू पाठवतो. सो आवर पोटेन्शियल कस्टमर इज आवर डिस्कॉम. सो वी जनरेट द इलेक्ट्रिसिटी अँड वी गिव्ह इट टू द डिस्कॉम अँड डिस्कॉम दे डिस्ट्रीब्यूट टू द कन्झ्युमर्स. सो आपली जी रिकव्हरी आहे पैशाची फायनान्शियल, ती आपण डिस्कॉमकडनंच घेतो, कारण आपले ते कस्टमर झाले. आता मित्रांनो, चॅलेंज असं आहे, ओपन मार्केट असल्यामुळे सध्या प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे बरेच प्रायव्हेट प्लेअर आपल्यासोबत कॉम्पीट करतायत. आणि मग डिस्कॉमने लाईट घ्यायची कोणाची, हा मोठा प्रश्न आहे. आणि त्यासाठी मग आपल्याकडे जे रेग्युलेटरी बोर्ड आहे, महाराष्ट्र रेग्युलेटरी इलेक्ट्रिसिटी बोर्ड जे आहे, MERC, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी बोर्ड, तर यांनी काही नियमावली ठरवून दिलेली आहे. तर नियमावली काय सांगते की ज्याचा कॉस्ट ऑफ जनरेशन ज्याची कमी असेल ती इलेक्ट्रिसिटी डिस्कॉम घेईल आणि कन्झ्युमरला देईल. त्यामुळं आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी कमीत कमी खर्चामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी मग आपण म्हणतो ना की आपल्याला खूप इफिशियंटली वर्क करणं गरजेचं आहे. सो वी हॅव टू ऑपरेट ऑल दी पॉवर प्लांट्स इन व्हेरी इफिशियंट वे, सो दॅट आवर कॉस्ट ऑफ जनरेशन विल गेट रिड्यूस and then we can participate, we can be there in the competition to sell the electricity to the discom. आणि ते रेग्युलेटरी असल्यामुळे ते कन्फर्मच आहे. सो व्हॉट वी डू, सो वी मंथली डिक्लेअर द रेट ऑफ कॉस्ट ऑफ जनरेशन ऑफ एव्हरी प्लांट बाय एव्हरी मंथ, and then we'll get the schedule from the discom and accordingly we generate the electricity एक ढोबळ मनाने. आता जर आपले रेट वाढले समजा कॉस्ट ऑफ जनरेशनचे, तर त्याने काय होईल, आपण त्या मेरिट ऑर्डर डिस्पॅचमध्ये म्हणजे MOD मध्ये स्टँड राहणार नाही, आपल्याला शेड्यूल भेटणार नाही, आपले प्लांट चालणार नाही. आपले प्लांट चालले नाही तर आपण त्या ठिकाणी लॉसमध्ये जाऊ आणि मग कंपनीची स्टेबिलिटी जाईल त्या ठिकाणी. म्हणून आपल्याकडे स्किल मॅनपॉवर असणं गरजेचं आहे. आणि स्किल मॅनपॉवर असेल तर तुमच्यासारखे इंजिनियर असतील तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि कंपनी आपली कमीत कमी खर्चामध्ये लाईट तयार करण्यामध्ये सक्षम राहील मित्रांनो. सो दॅट इज अनदर वन ऑफ द चॅलेंज. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं तर सध्या एक DSM म्हणून एक मेकॅनिझम आहे, डेव्हिएशन सेटलमेंट मेकॅनिझम. तर हा या ठिकाणी इंट्रोड्यूस झालेला आहे रिसेंटली. याच्यामध्ये चॅलेंज असं आहे मित्रांनो, आपण जी काही लाईट तयार करतो तर ती डिमांडप्रमाणे आहे की नाही हे चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ, जर ग्रीडमध्ये डिमांडच नसेल ना, आपण तरी पण जर इलेक्ट्रिसिटी तयार करत असेल तर त्याचे पैसे कोण देणार? तर हा जो प्रश्न आहे हा रिझॉल्व्ह करण्यासाठी, म्हणजे अगोदर महाजनकोची किंवा MSEBची मोनोपॉली होती, आपण जेवढे जनरेट करू तेवढं ते घेणंच आहे डिस्कॉमला. पण आता तसं नाही आहे. जर ग्रीडमध्ये डिमांड नसेल आणि तरी पण जर आपण जनरेट करत असोल आणि इंजेक्ट करत असेल तर ग्रीडची फ्रिक्वेन्सी वाढणार मित्रांनो. आणि फ्रिक्वेन्सी वाढली तर त्याचे पैसे कोण पे करणार? बिकॉज इलेक्ट्रिसिटी कॅनॉट बी स्टोर्ड इन अ मास क्वांटिटी अँड दॅट्स वाय दर इज अ लाईव्ह लोड. आणि त्यासाठी मग हा DSM म्हणजे डेव्हिएशन जे आहे मेन लोडपासून किंवा डिमांडपासून, हे त्या ठिकाणी कम्पेन्सेट केलं गेलेलं आहे. म्हणजे जर ग्रीडचे जर डिमांड कमी असेल तर आपण जर जास्त इंजेक्ट केलं तर त्या ठिकाणी आपल्याला बेनिफिट आहे. दॅट मीन्स देर इज अ इन्सेंटिव्ह इफ यू आर इंजेक्टिंग द मोर इलेक्ट्रिसिटी इन टू द ग्रीड whenever there is a demand. So you will get the incentives. Whereas the reverse case is that if there is a no demand in the grid and you are supplying the electricity to the grid, what will happen? The grid frequency will increase. So based on the frequency, so some penalties are there. मग अंडर इंजेक्शन, ओव्हर इंजेक्शन हे सगळं आपल्याला मॉनिटर करावं लागतं मित्रांनो. त्यासाठी आपलं IT डिपार्टमेंट त्या ठिकाणी काम करत आहे, आपले ऑपरेशनचे लोक काम करत आहेत. आणि मे बी आपल्यातलं कोणाचं पण पोस्टिंग त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि मग आपल्याला या स्किलचा वापर करून, आपण जे काही इंजिनिअरिंग केली मित्रांनो त्याचा वापर करून आपण जर हे करू शकलो, आपण जर कमीत कमी पेनल्टीजमध्ये किंवा इन्सेंटिव्हचा फायदा घेऊन जर आपण प्लांट ऑपरेट करू शकलो
तर नक्कीच आपलं फायनान्शियल प्रॉफिट जे आहे ते वाढणार आहे मित्रांनो. आणि त्या ठिकाणी आपल्या कंपनीचं जे काही लाईफ आहे पुढे तो अजून त्या ठिकाणी वाढेल. तर तो एक चॅलेंज आहे मित्रांनो, डेव्हिएशन सेटलमेंट मेकॅनिझम. इन ऑर्डर टू इनकॉर्पोरेट दॅट वी रिक्वायर्ड व्हेरी स्किल मॅनपॉवर अँड दॅट रोल कॅन बी प्लेड बाय अस. सो दॅट इज देअर, दॅट इज अ सेकंड चॅलेंज. आणि त्यानंतर ज्या छोट्या छोट्या चॅलेंजेस आहेत मित्रांनो, जसं की आता कोलबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला ज्या क्वालिटीचा कोल पाहिजे तो भेटत नाही. बिकॉज आवर बॉयलर्स आर डिझाईन फॉर गुड ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू फॉर गुड GCV, पण त्या लेवलचा भेटत नाही कंपन्यांकडनं, पर्टिक्युलरली कोल कंपन्यांकडनं. तर त्यामुळे आपल्याला बराच लॉस होतो मित्रांनो. तर तो पण एक चॅलेंज आहे. आता जर आपण फ्युचर एक्सपान्शनबद्दल बोललो मित्रांनो, तर महाजेनकोचं जर शॉर्ट टर्म किंवा मिड टर्म टार्गेट बघितलं तर पुढच्या 10 वर्षामध्ये म्हणजे 2030 पर्यंत महाजेनकोने डिक्लेअर केलेलं आहे की जवळपास 10,000 मेगावॅट एवढं सोलार पॉवर जनरेशन त्या ठिकाणी करायचं आहे. नाव महाजेनको इज स्विचिंग टुवर्ड्स इंटिग्रेटेड पॉवर जनरेशन कंपनी किंवा टुवर्ड्स अप्रोच इंटिग्रेटेड पॉवर जनरेशन अप्रोच. या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, आपल्याला दिवसा आपल्याला जी काही सोलारची लाईट अवेलेबल आहे किंवा सोलार एनर्जी अवेलेबल आहे त्याचा वापर करून डिमांड सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न करायचा. आणि जेव्हा रात्र होते तेव्हा सोलार आपल्याकडे अवेलेबल नसतं किंवा सोलार लाईट अवेलेबल नसते, तर त्या केसमध्ये आपण आपलं जे काही कोल रिझर्व्ह आहे किंवा कोल पॉवर प्लांट आहे ते ऑपरेट करायचे आणि डिमांड सॅटिस्फाय करायची. हे जे ट्युनिंग आहे म्हणजे दिवसा कोलवाले मिनिमम लोडला, बेस लोडला आणि सोलार एकदम पीकला, आणि जसं जसं सोलारचं व्हेरिएशन होईल त्याप्रमाणे आपलं थर्मलचं व्हेरिएशन करायचं आणि दिस बॅलन्स जे काय आहे ते त्या ठिकाणी मेंटेन करायचा. हा अप्रोच या ठिकाणी इनकॉर्पोरेट होण्याचा प्रयत्न चालू आहे महाजेनकोचा आणि नक्कीच त्याच्यामध्ये सक्सेस आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. बरं, हे झालं. आता सोलारबद्दल एक्सपान्शनचा विचार केला तर मित्रांनो, महाजेनकोनी रिसेंटली NTPC सोबत टायअप केलेला आहे, अलायन्स केलेला आहे. 50-50% पार्टनरशिप आहे आणि ज्याच्यामध्ये हे 10,000 जे काही आपलं टार्गेट आहे 10 वर्षामध्ये पुढच्या, ते त्या ठिकाणी अचीव केलं जाईल. तर सद्यस्थितीमध्ये 577 मेगावॅटचे सोलार पॉवर प्लांट या ठिकाणी फ्लोट झालेले आहेत. त्याचं काम चालू आहे आणि लवकरच ते 1-1.5 वर्षामध्ये ते ऑपरेटिव्ह होतील. पण त्यामध्ये मग कुठले तुम्हाला सांगतो थोडंफार मी. सगळ्यात पहिलं जे आहे वाशिमला 170 मेगावॅटचं आहे. त्यानंतर चंद्रपूरला 145 मेगावॅट, यवतमाळला 75 मेगावॅट, उस्मानाबाद 50 मेगावॅट, लातूरला 60 मेगावॅट, त्यानंतर धुळे 25 मेगावॅट, भुसावळ 20 मेगावॅट, नंतर परळी आणि कोराडी हे जे थर्मल पॉवर प्लांट आहेत, इथली काही जे काही जुने युनिट होते त्या ठिकाणी त्यांनी सोलार लावत आहेत. तिथे पण 12-12 मेगावॅटचे 2 आहेत. आणि नाशिकला पण काही लँड अवेलेबल आहे आपली महाजेनकोची, तिथे पण 8 मेगावॅटचा प्लांट करतोय. तर असे टोटल सध्या अपकमिंगमध्ये 577 मेगावॅटचे हे जे काही सोलार पॉवर प्लांट आहे त्याचं काम चालू आहे मित्रांनो. टेंडर फ्लोट झालेले आहेत, काम ॲक्च्युअली वर्किंग प्रोसेसमध्ये आहे. तर फ्युचरमध्ये मित्रांनो आपल्याला जी काही मॅनपॉवर आपल्याला घेता आहेत तुम्हा लोकांना तर किंवा माझ्यासारख्या लोकांना, तर मे बी आपल्याला पुढे चालून सोलारचं पण त्या ठिकाणी स्टेशन भेटू शकतं आणि आपल्याला सोलारमध्ये पण काम करायची संधी मिळू शकते मित्रांनो. ते एक झालं. आता याच्या व्यतिरिक्त पण 2 गोष्टी आहेत मित्रांनो अजून. महाजेनकोकडे एक सेपरेट महागेम्स नावाची सबसिडरी कंपनी आहे. म्हणजे आपल्याकडे जे काही आयस तयार होते कोळशापासून बॉयलरमध्ये, त्या आयसचा आपण सेल करतो आणि त्यातून प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करतो आणि ती कंपनी त्याचंच काम बघते. तर आयस सर्व्हिसेसमध्ये ती एक कंपनी आहे. फ्युचरमध्ये म्हणतायत की महाजेनकोमध्ये एक महासिमेंट नावाची कंपनी इस्टॅब्लिश करायचा विचार आहे, जेणेकरून जे काही आपण ॲश जनरेट करतो त्या ॲशचा वापर बाहेरच्या लोकांना करण्यापेक्षा आपण आपल्याच कंपनीमध्ये सबसिडरी कंपनी निर्माण करून त्याच्यापासून सिमेंट बनवणे आणि मग ते सिमेंट आपण आपल्या गव्हर्नमेंट जे काही बॉडीज आहेत जसं की वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट आहे, PWD आहे, त्यांना आपण एका पर्टिक्युलर रेटमध्ये ते देऊ शकतो आणि प्रॉफिट कमवू शकतो. सो दॅट्स इट मित्रांनो अबाउट ऑल ओव्हरव्ह्यू अबाउट द महाजेनको. आणि इन ॲडिशन टू दॅट थोडं बायोमासमध्ये पण आपण जाणार आहेत. म्हणजे ॲग्रिकल्चर वेस्ट वापरून आपण इलेक्ट्रिसिटी तयार करणार पुढे चालून, म्हणजे ब्लेंडेड मिक्सचर वापरून कोल प्लस ते. तर ते काय मित्रांनो. तर मित्रांनो ऑफकोर्स मला वाटतं की जे काय मी सांगितलं त्याचा थोडाफार तरी फायदा तुम्हाला नक्कीच होईल. तर फ्रॉम माय साईड इट इज व्हेरी क्लिअर की दिस इज अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर यू. यू शुड थिंक ऑफ इट अँड यू शुड प्रिपेअर प्रॉपरली अँड ट्राय टू if you are having degree, try to go for EE, try to get selected as an assistant engineer compared to JE. Last option J is there. So that's it. Rajendra, take over to you. Thank you.
तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे मिस्टर हर्षवर्धन नागरगोजे सरांनी अगदी आपल्या महाजनको कंपनीविषयी असो किंवा अजून ज्युनियर इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर या पदाविषयी असो अगदी सर्व प्रकारची सविस्तर माहिती आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. तर सरांनी वेळात वेळ काढून आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवली त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मित्रांनो, तुमची जी आता येणारी एक्झाम आहे, महाजनको ज्युनियर इंजिनियर असेल किंवा असिस्टंट इंजिनियर असेल, ही 2022ची जी एक्झाम येणारी आहे त्यासाठी सदिच्छा. आणि तुम्ही मित्रांनो चांगला अभ्यास करून तुम्ही महाजनकोचे पार्ट व्हावी ही सदिच्छा देतो. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ इथं संपला असं जाहीर करतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. त्याचबरोबर अशी अगदी नवनवीन माहिती, तुम्हाला उपयोगाची अगदी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.